साहित्य बघितलेलं आहे. कोहळ्याचे वडे आपण करतोय. आता काय पाहिजे मला तुम्हाला? एक बाउल दे सर. बाऊल. आणि काय करायचं याच्यात? त्याच्यामध्ये कोहळा घालायचा. कोहळा घालायचा. त्याच्या अर्धेच पोहे घाला त्याच्यामध्ये. अच्छा, अर्धे पोहे. हो, थोडे ते भिजतील पुन्हा त्याच्यामध्ये. हा कोहळा पण कसा काढलाय म्हणजे? कोहळा किसायचा आणि त्याचं पिळून पाणी सगळं काढायचं. बरं. आणि हा सुका सुका आहे. सुका आणि ते पाणी पिळून टाकायचं कारण ते न्यूट्रिशियस आहे. कळलं नाही तर फेकून द्याल पाणी. पण आता हे ओले कसे होतील पाणी काढलं कारण अजून तरी ओलावा आहे ह्याच्यामध्ये थोडासा असतो. हा, त्याच्यामुळे ते बरोबर भिजतात पोहे. ओके. आता काय करायचं तर? आता आलं मिरची घालते. मिरची आणि कढीपत्ता काय ठेचून. ओके. ओवा. ओवा. सगळ्या आपल्या अजून घाला सर. जुन्या आपल्या सगळ्या जुन्या पदार्थांमध्ये ओव्याला फार महत्व आहे. तीळ घाला. मीठ. कोथिंबीर सगळी घालून टाकू आणि हळद. ओके. आता काय करायचं? हे मिक्स करायचं चांगलं. हा या. मी काय म्हणतो, हे मिक्स करायच्या ऐवजी तुम्ही जे ऑलरेडी घेऊन आणलेलं आहे मी ते आपण घेऊन सुरू करूया ना पुढे. व्हाय टू वेस्ट टाइम, आहे की नाही? हो ना. ह्याच्यात काढू का? हे आपल्याला जरा मळता येईल. ओके. आता काय करायचं याचं? आता याचे वडे करायचे. ओके. त्यात तळून घ्यायचे. मग आता हे सुकवायचे नाही का? हे दोन पद्धत आहे. हे सुकले तरी उन्हात चांगले सुकवले की वर्षभर टिकतात अगदी. हे वडेच? हो. बर. हो. आणि तळून असे पण खाता येतात. जर तुम्हाला घाई असेल आणि हेच खायचं असेल कोहळ्याचे वडे तर लगेच तुम्ही करून लगेच तळून खाऊ शकता. आणि जर तुम्हाला टिकवून खायचे असतील तर तुम्ही एक 5-6 दिवस उन्हात जरा वाळवा छानपैकी, मग ते वर्षभर टिकतात. आता आपण पहिल्या पद्धतीने करतोय म्हणजे बनवायचे आणि तळून खायचे. हो. सोडू का? हो टाक. आता हे वडे आपल्याला कशाबरोबर खाता येतील? आता हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर वगैरे खाता किंवा कुठले लोणचं, कोणत्याही प्रकारचं लोणचं पण चालतं त्याला. हो ना. म्हणजे आपण मगाशी जे आयुर्वेदिक लोणचं केलं त्याच्याबरोबर चालेल. अगदी अगदी. पुदिन्याची चटणी चालेल. खा. महत्वाचं लक्षात घ्या, खाणं महत्वाचं आहे. ओके.